त्यास गोरक्षनाथ शिखर व गुरु शिखर ही दोन्ही शिखरे आपल्याला पाहायला मिळतात। ज्या भाविकांना इथून पुढचा प्रवास पायी करणे शक्य नाही त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या डोलीची येथे व्यवस्था आहे। डोलीचा पर्याय निवडायचा झाल्यास अशा प्रकारच्या 2 लोकांच्या डोलीचा पर्याय निवडावा। आता सुरू होतो गोरक्षनाथ मंदिरासाठीचा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास। नवनाथ संप्रदायातील गोरक्षनाथांनी या ठिकाणी घोर तपश्चर्या केली आणि दत्तगुरूंकडे मागणे मागितले की आपल्या चरणाचे सतत दर्शन मला घडावे। त्यामुळे गोरक्षनाथ मंदिर हे गुरु शिखरापेक्षा जास्त उंचीच्या शिखरावरती आहे। गोरक्षनाथ मंदिरामध्ये गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे। खाण्यापिण्याच्या वस्तूंचे शेवटचे दुकान गोरक्षनाथ मंदिराजवळ आहे। गोरक्षनाथ शिखर चढणे आणि उतरणे हे जर शांतपणे आणि शिस्तीत केले तर गुरु शिखराची चढण